जिथं बसून हा क्रूर औरंग्या आपल्या संभाजी महाराजांना वेगवेगळ्या प्रकारच्या यातना देत होता, ह्याच ठिकाणी बसून, ह्या ठिकाणी जिथं मी आता तुम्हाला दाखवतोय, या ठिकाणी त्या औरंग्याचं सिंहासन होतं, जिथं तो औरंग्या इथं बसून, इथंच सिंहासनावर बसून आपल्या राजाला तळफडताने बघत होता आणि त्याचा आनंद घेत होता. त्या ठिकाणी आता आपण उभा आहोत, ते आहे छत्रपती संभाजीराजे शौर्यस्थळ. त्या समोरच्या चौथऱ्यावर औरंगजेब आपला दरबार मांडून बसलेला होता आणि संभाजीराजांना औरंगजेबासमोर या ठिकाणी उभं केलं गेलं होतं. त्या ठिकाणी आपल्या राजाचं रक्त सांगलं आणि इथं आल्यानंतर टाइम ट्रॅव्हल केल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं की आपण मागच्या काळात गेलो आहोत. आपण मावळे आहोत संभाजीराजांचे आणि आपण संभाजीराजांना त्या यातना भक्ताने बघत आहोत, पण आपण इथं काहीच करू शकत नाही. अशा प्रकारची एक भावना मनात येते. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान झालं होतं ते ठिकाण म्हणजे धर्मवीरगड, नगर जिल्ह्यातलं पेडगाव. त्या गावात आज आम्ही आलेलो आहोत. शिर्डीतून एक 400 ते 450 लोकांची सहल आज इथं आलेली आहे. श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने ती सहल आयोजित केली गेली होती. खरं तर आमची खूप दिवसापासून इच्छा होती. छावा चित्रपट बघितल्यानंतर आमची इच्छा होती की एकदा तरी या धर्मवीर गडाला जाऊन भेट द्यायची आणि जिथं संभाजी महाराजांचे इतके हाल हाल करून त्या औरंग्याने त्यांना मारलेलं आहे ते ठिकाण बघायचं, त्याचं दर्शन घ्यायचं, त्याच्यावर डोकं टेकवायचं, ही आमची अपेक्षा होती. आणि ह्या सहलीच विषयी ज्यावेळेस आम्हाला कळलं तर आम्ही ती सहलीची बातमी कव्हर करण्यासाठी तिथे गेलो आणि त्यांनी आम्हाला आग्रह केला की तुम्हीही आमच्या बरोबर चला. तर आम्हाला ते अचानक आलेली संधी आणि असलेली इच्छा ही आम्हाला डावलता आली नाही आणि आम्ही त्यांच्या बरोबर इथं सहलीला आलो. आल्यानंतर आम्ही इथं सकाळी 4 वाजता इथं पोहोचलो. या गावामध्ये 4 वाजता पोहोचल्यानंतर एक छोटंसं गाव आहे. इथं दुकानं नाही, हॉटेल, लॉज असं काही प्रकार इथं नाहीये. तर आम्ही थोडीशी शोधाशोध केली आणि आंघोळ करायची, फ्रेश होण्यासाठी आम्ही एका ठिकाणी आलो. तर एक छोटंसं घर आम्हाला दिसलं. ते घर तुम्ही बघा, एक छोटंसं घर आहे आणि तिथं तुम्ही ते जे काका आणि मावशी बघताय त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना विनंती केली की आम्हाला थोडंसं पाणी वगैरे हवंय फ्रेश होण्यासाठी. तर त्यांनी कोणताही संकोच न करता आम्हाला लगेच पाण्याची व्यवस्था करून दिली. आम्हाला आमच्यातील जे कोणी आमचे सहकारी होते त्यांच्यासाठी आंघोळीची व्यवस्था करून दिली. कोणताही त्यांनी संकोच मनात बाळगला नाही आणि आम्हाला आग्रह करून त्यांनी स्वतः त्यांच्या हातचा चहा आम्हाला पाजला. त्यांच्याकडून आम्ही त्यांची प्रतिक्रिया घेतली, त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली या गावाविषयी. तर काय म्हणतायत ते एकदा आपण पाहून घेऊ. मावशी, मला सांगा की आता कशी गर्दी वाढायला लागली? भरपूर गर्दी वाढायला लागली आणि शिवरायांचं आताशी महत्व कळायला लागले लोकांना. आणि काय वाटतं, सहली येतात, तुम्ही कशा यायचे, आता किती येते? नाही, आता जास्त येतात, पहिले एवढे येत नव्हते. तुम्ही बाहेर असताना लोक काय विचारतात आता जाताना? किल्ल्यात जायचा रस्ता कोणकोण येईल असं विचारतात. आम्ही सांगतो त्यांना, दाखवतो. वाटलं तर असं एखाद्याला नाहीच कळलं तर समजा सोडायला जातो किंवा दाखवतो अशा अशा रस्त्याने जायचं. तुम्ही तिथे गेल्यानंतर काय वाटतं की आपल्यासाठी किती हाल त्यांचे केले हे आपल्याला वाईट वाटतं. तर त्या मावशी आणि काकांची प्रतिक्रिया तुम्ही पाहिली आहे. आता इथून आपण धर्मवीर गडाकडे म्हणजे जिथं संभाजी महाराजांवर अत्याचार केले गेले तो जो खांब तिथं आहे तो खांब आपण बघण्यासाठी इथून पुढे जाणार आहोत. तर चला पुढे प्रस्थान करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता ही जी शिर्डीवरून आलेली जी सहल आहे ती आता त्या धर्मवीर गडाकडे म्हणजे जिथं तो खांब आहे जिथे संभाजी महाराजांना बांधलेलं होतं तिकडे आता हे सगळी सहलीतले जे लोक आहेत ते तिकडे चाललेले आहेत. आपणही त्यांच्या बरोबर तिथं पायी चाललेलो आहोत. घोषणाबाजी हे लोक करतायत संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी. आता हा सगळा लोंढा जो आहे ही जी सगळी सहल आहे
ती आता त्या ठिकाणी चाललेली आहे. आता हा जो आहे हा धर्मवीर गडाकडे जो जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आपण इथं पाहू शकता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने इथं एक लोखंडाचं गेट बनवलेलं आहे, जेणेकरून काही मोठ्या गाड्या वगैरे जाणार नाही आणि फक्त पायी इथं लोकांना प्रवेश आहे. तर आपण आता आतमध्ये जात आहोत. जसं जसं ते ठिकाण जवळ येत आहे तसं तसं मनाची जी धाकधूक आहे ती वाढत आहे. आणि जे काही आपण ऐकलं होतं आतापर्यंत आणि जे काही त्या चित्रपटामध्ये दाखवलं गेलं, चित्रपटामध्ये तर खूप कमी दाखवलं गेलं, 1-2-3 गोष्टी त्यात दाखवल्या गेल्या, पण जे काही ऐकलेलं आहे, जे काही पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे ते कल्पनेच्या पलीकडे आहे. म्हणजे जी क्रूरतेची कल्पना तुम्ही करू शकता ती सगळी पार करून संभाजी महाराजांवर अत्याचार केले गेले. चित्रपटात बघूनच लोकांचं रक्त इतकं उसळलं, तर विचार करा, खरं जे संभाजी महाराजांबरोबर घडलंय ते जर आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं असतं तर आज आपल्या मनाची काय परिस्थिती असते. तर तोच एक अनुभव असा मनामध्ये येत आहे. तेच वाटतंय की आपण आता स्वतः त्या ठिकाणाला बघायला जातोय. त्या गोष्टी ज्या आपण ऐकलेल्या आहेत, ज्या घटना संभाजी महाराजांबरोबर घडल्या त्या सगळ्या त्या ठिकाणी घडल्या आणि तिथं गेल्यानंतर काय मनाची अवस्था होईल हा विचार करूनच अंगावर शहार येत आहे. तर चला जाऊया पुढे. हाच तो दरवाजा आहे. याच दरवाजातून आपल्या राजांना, आपल्या महाराजांना याच दरवाजातून औरंग्या ओढत ताणत घेऊन आला असेल, साखळदंडामध्ये बांधून कशा अवस्थेत घेऊन आला असेल त्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. तर हाच तो दरवाजा आहे. इथून आपण आता आत आलेलो आहोत. हळूहळू आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचत आहोत जिथं महाराजांवर अत्याचार झाले आहेत. हळूहळू आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचत आहोत. चला पुढे जाऊ. शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण त्या किल्ल्यावर आलो आहोत जिथं बसून हा क्रूर औरंग्या आपल्या संभाजी महाराजांना वेगवेगळ्या प्रकारच्या यातना देत होता. आपल्या महाराजांच्या शरीरावरची कातडी सोडत होता, त्यांचे डोळे काढत होता, त्यांचे नख काढत होता, त्यांची जीभ ओढून काढत होता, अंगावर जखमेवर त्यांच्या मीठ सोडत होता आणि त्यांचं रक्त इथं सांडत होतं समोर जो खांब आहे तिथं. आणि तो क्रूर औरंग्या ह्याच ठिकाणी बसून, ह्या ठिकाणी जिथं मी आता तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी त्या औरंग्याचं सिंहासन होतं. हीच ती जागा आहे जिथं तो औरंग्या इथं बसून, इथंच सिंहासनावर बसून आपल्या राजाला तडफडताने बघत होता आणि त्याचा आनंद घेत होता. ज्या ठिकाणी आता आपण उभा आहोत ते आहे छत्रपती संभाजीराजे शौर्यस्थळ. औरंगजेबाच्या समोर ज्यावेळी संभाजीराजांना सादर केलं गेलं त्यावेळी त्या समोरच्या चौथऱ्यावर औरंगजेब आपला दरबार मांडून बसलेला होता आणि संभाजीराजांना औरंगजेबासमोर या ठिकाणी उभं केलं गेलं होतं. आणि त्यावेळी औरंगजेब आणि संभाजी महाराज यामध्ये संवाद झाला आणि ते हे स्थळ आहे. आणि असंही सांगितलं जातं की हा जो स्तंभाचा तुकडा दिसतो इथं, या स्तंभाच्या तुकड्याला संभाजी महाराजांना बांधलं गेलं होतं साखळदंडांनी आणि इथंच त्यांच्यावर ज्या अगणित यातना दिल्या गेल्या होत्या, जे काही त्यांच्यावर अत्याचार केले गेले होते ते याच ठिकाणी केले गेले होते. या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळा अनुभव येतो. इथं आल्यानंतर असं वाटतं की या ठिकाणी आपल्या राजाचं रक्त सांडलंय आणि इथं आल्यानंतर एक टाइम ट्रॅव्हल केल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं की आपण मागच्या काळात गेलेलो आहोत.
आपण मावळे आहोत संभाजीराजांचे आणि आपण संभाजीराजांना त्या यातना भोगताना बघत आहोत, पण आपण इथं काहीच करू शकत नाही. अशा प्रकारची एक भावना मनात येते आणि एक इतिहासात एक असा क्षण येऊन गेलाय याचं खूप दुःख वाटतं. जर संभाजी महाराजांबरोबर गद्दारी झाली नसती तर आज या महाराष्ट्राचा, या देशाचा इतिहास काहीतरी वेगळाच असता. एकदा पेडगावला आल्यानंतर या धर्मवीर गडावर येऊन या स्तंभापुढं एकदा तरी नतमस्तक व्हावं असं सगळ्यांना मी आवाहन करतो. एक लक्ष्मण उतेकर ज्यांनी आपल्यापर्यंत छावा चित्रपट पोहोचवला आणि पूर्ण देशभरात संभाजी महाराजांची जे बलिदानाची गाथा आहे ती पोहोचवली. आणि दुसरे आज आपल्या बरोबर असणार आहेत लक्ष्मण नाईकवाडी, ज्यांनी 30 वर्षापासून या पेडगावच्या किल्ल्यावर काम केलंय, याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले, याचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला. पुढील ब्लॉगमध्ये आपण घेणार आहोत एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सफर थेट वडू बुद्रुककडे. इथेच आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी, स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या या महान योद्ध्याची जागा. सोबतच बघणार आहोत कवी कलश यांची समाधी, ज्यांनी धर्मासाठी आणि निष्ठेसाठी प्राण अर्पण केला. आपण भेटणार आहोत लक्ष्मण नाईकवाडी सरांना, जे गेली 30 वर्ष धर्मवीर गडावर संवर्धनाचं कार्य करत आहेत. आणि विशेष म्हणजे या ऐतिहासिक सहलीची संधी दिली शिर्डी भाजप शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर सरांनी, जे स्वतः 400 मावळ्यांसह प्रवासात सहभागी झाले. तर चला सज्ज व्हा इतिहासाच्या या जाज्वल्य प्रवासासाठी. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.